प्रश्न पहिला आहे, अवकाश प्रक्षेपणासाठी डॅशचा उपयोग केला जातो. पहा, अवकाश प्रक्षेपण यासाठी कशाचा वापर केला जातो. मित्रांनो, आपल्याला जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये कमेंट करून उत्तर द्या. म्हणजे एक प्रकारे ही देखील आपली मॉक टेस्ट होऊ शकते, कारण 3 ते 5 सेकंदाचा वेळ आहे आपल्याकडे कमेंट करण्यासाठी. आणि याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 1 तर अग्निबाणाचा वापर किंवा उपयोग केला जातो अवकाश प्रक्षेपणासाठी. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, भारताने 1969 मध्ये डॅश येथून पहिला अग्निबाण अवकाशात प्रक्षेपित किंवा सोडला होता. मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे, यावरती आपल्याला डबल प्रश्न विचारला जातो. तर भारताने पहिला अग्निबाण अवकाशात कधी सोडला होता, तर पहा 1969 या वर्षी सोडलेला आहे. या ठिकाणी प्रश्न आहे, कोणत्या ठिकाणाहून सोडलेला आहे. आणि याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 3 तर थुंबा या ठिकाणाहून सोडला होता 1969 साली भारताने आपला पहिला अग्निबाण. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे थुंबा. प्रश्न क्रमांक 3 आहे, भारताच्या पूर्व किनारपट्टीवर डॅश हे अवकाश प्रक्षेपण केंद्र 1971 साली उभारण्यात आले आहे. पहा, भारताच्या पूर्व किनारपट्टीवर खालीलपैकी असं कोणतं अवकाश प्रक्षेपण केंद्र आहे की ज्याची स्थापना 1971 या वर्षी करण्यात आलेली आहे. याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 3 तर श्रीहरिकोटा हे जे अवकाश प्रक्षेपण केंद्र आहे याची स्थापना 1971 या वर्षी करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, पेलाग्रा हा रोग डॅश जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारा आजार आहे. पहा, पेलाग्रा हा जो रोग आहे हा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न पहा, जिल्हा परिषद भरती जी होणारी आहे, म्हणजे येणारी जी जिल्हा परिषद भरती आहे त्यासाठी आरोग्य विभागासाठी हा महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. आणि याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 2 तर नियासिन या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे पेलाग्रा हा जो आजार आहे हा होत असतो. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, काळी क्रांती ही संकल्पना कशाशी संबंधित आहे. पहा, काळी क्रांती ही जी संकल्पना आहे ही कोणत्या घटकाशी निगडित आहे. याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक अ तर खनिज तेलाशी ही संकल्पना संबंधित आहे. कोणती? काळी क्रांती. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न 6 आहे, जमिनीतील पाणी मोजण्यास कोणते उपकरण वापरले जाते. पहा, जमिनीतील पाणी मोजण्यासाठी वापरण्यात येणारं उपकरण कोणतं आहे. याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 2 तर टेन्शिओमीटर हे जे उपकरण आहे या उपकरणाचा वापर केला जातो जमिनीतील पाणी मोजण्यासाठी. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, गर्भलिंग चाचणी प्रतिबंधक कायदा केव्हा लागू करण्यात आलेला आहे. पहा, गर्भलिंग चाचणी प्रतिबंधक कायदा कधीपासून लागू करण्यात आला आहे. याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 2 तर 1994 या वर्षापासून गर्भलिंग प्रतिबंधक कायदा हा जो आहे हा लागू करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 2 1994. प्रश्न 8 आहे, खालीलपैकी कोणता रंग अधिक उष्णता आकर्षित करतो. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा विज्ञानावरील आधारित प्रश्न आहे. तर खालीलपैकी असा कोणता कलर आहे जो रंग आहे तो सर्वात जास्त उष्णता खेचून घेतो. याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 4 तर काळा रंग. लक्षात ठेवायचे, ब्लॅक कलर हा जो आहे हा सर्वात जास्त हीट म्हणजेच उष्णता आपल्याकडे आकर्षित करून घेत असतो. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न 9 आहे, मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती आहे. पहा, मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती आहे. मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे, कमेंट करून उत्तर देत रहा. याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 3 तर चेतापेशी ही जी आहे ही मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे, चेतापेशी. प्रश्न 10 आहे, भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ हरगोविंद खुराना यांचे संशोधन कशाविषयीचं आहे. पहा, भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ आहेत हरगोविंद खुराना यांचं जे संशोधन आहे ते कोणत्या घटकाशी संबंधित आहे. तर याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 1 तर कृत्रिम जनुक या विषयाशी संबंधित आहे त्यांचं संशोधन हरगोविंद खुराना यांचं. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे, सोलार कुकरची पेटी आतील बाजूस डॅश रंगाने रंगवलेली असते. पहा, सोलार कुकर जे आहे त्यातील आतील जी पेटी आहे ही आतील बाजूला म्हणजे आतमधल्या बाजूने कोणत्या रंगाने रंगवलेली असते. याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 3 काळ्या रंगाने सोलार कुकरची जी पेटी आहे ही आतल्या बाजूने काळा रंग असतो. लक्षात ठेवायचं, काळा रंग का असतो तर काळा रंग हा जो आहे हा सर्वात जास्त उष्णता स्वतःकडे खेचून घेतो किंवा आकर्षित करतो. त्यामुळे सोलार कुकर जे आहे त्याची जी पेटी आहे त्याच्या आतील रंग जो आहे तो असतो काळा. प्रश्न 12 आहे, रक्तातील हिमोग्लोबिन मध्ये डॅश हा खनिज पदार्थ असतो. पहा, रक्तातील हिमोग्लोबिन यामध्ये कोणता खनिज पदार्थ आढळतो.
याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 लोह म्हणजेच आयर्न. हा जो खनिज पदार्थ आहे हा आपल्या रक्तातील हिमोग्लोबिन मध्ये आढळत असतो. आयर्न म्हणजेच लोह. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 13वा आहे महाराष्ट्रास एकूण किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे? मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न सगळ्यात सोपा प्रश्न आहे, म्हणजे बेसिक लेवलचा हा प्रश्न आहे. तरीही हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा असणार आहे कारण महाराष्ट्रावर आधारित प्रश्न आहे. महाराष्ट्राला एकूण लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 2 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न 14वा आहे पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? पहा पन्हाळा हे जे थंड हवेचे ठिकाण आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे पन्हाळा थंड हवेचं ठिकाण. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पवनचक्क्या आढळतात? पहा महाराष्ट्रातील खालीलपैकी असा कोणता जिल्हा आहे की त्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पवनचक्क्या आपल्याला आढळून येतात? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर सातारा या जिल्ह्यामध्ये आपल्या राज्यामध्ये सर्वात जास्त पवनचक्क्या आहेत. पर्याय क्रमांक 4 सातारा जिल्हा. प्रश्न 16 आहे प्रकाश संश्लेषण क्रियेत कार्बन डायऑक्साईड व पाणी यांचे संयुगत होऊन काय तयार होतात? पहा प्रकाश संश्लेषण क्रियामध्ये लक्षात ठेवायचे कार्बन डायऑक्साईड आणि पाणी यांचं मिश्रण म्हणजे यांचं संयुग तयार होतं. तर ते तयार झाल्याच्या नंतर काय होतं? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर पाणी आणि कार्बन डायऑक्साईड यांचं संयुग झाल्याच्या नंतर कार्बोहायड्रेट्स हे तयार होत असतात. लक्षात ठेवायचे पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे डोळ्यावर धुंदी चढणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता आहे? पहा डोळ्यावरती धुंदी चढणे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर गर्वाने न दिसणे. आपण एखाद्याला म्हणतो पहा की डोळ्यावर धुंदी चढली आहे का, याचा अर्थ असा की तो माणूस थोडासा गर्विष्ठ असतो किंवा त्याला गर्वाने काहीही दिसत नाही असा त्याचा उल्लेख होत असतो. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न 18वा आहे पडछाया या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? पहा पडछाया यासाठी विरुद्धार्थी शब्द. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर छाया. छाया या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो पडछाया. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 19 आहे वुमेन्स इंडियन असोसिएशन याची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे? पहा वुमेन्स इंडियन असोसिएशन याची स्थापना कोणी केली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डॉक्टर ॲनी बेझंट यांनी स्थापन केलेली आहे वुमेन्स इंडियन असोसिएशन ही संस्था. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे महिला व बालकांवरील लैंगिक अत्याचार विरोधातील दिशा विधेयक डॅश राज्य मंत्रिमंडळाने संमत केलं आहे? उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 4 तर आंध्र प्रदेश राज्य सरकारने. लक्षात ठेवायचे आंध्र प्रदेश राज्य सरकारने महिला व बालकांवरील जो लैंगिक अत्याचार आहे याच्या विरोधातील दिशा विधेयक हे जे आहे हे आंध्र प्रदेश सरकारने संमत केलेलं आहे. लक्षात ठेवायचे आंध्र प्रदेश राज्याची राजधानी आहे अमरावती. महत्त्वाची राजधानी आहे याची देखील अमरावती. कधी कधी पहा आपल्याला हे जे राज्य आहे याला 3 राजधानी आहेत. लक्षात ठेवा आंध्र प्रदेश राज्याला. प्रश्न 21 आहे भारतातील सर्वाधिक लांबीची उपनदी म्हणून कोणती नदी ओळखली जाते? पहा भारतातील सर्वाधिक लांबीची उपनदी म्हणून कोणत्या नदीचा उल्लेख केला जातो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर यमुना नदी ही जी आहे ही भारतातील आपल्या सर्वात जास्त लांबीची उपनदी आहे. तिची ओळख आहे पहा पर्याय क्रमांक 4 यमुना नदी. प्रश्न 22 आहे सध्याच्या नाशिक जिल्ह्याला मुघल कालावधी दरम्यान डॅश म्हणून ओळखले जात होते? पहा नाशिक सध्याचा जिल्हा आहे त्याला मुघल काळामध्ये काय नावानं ओळखले जायचे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर गुलशानाबाद हे जे आहे हे नाशिकचं नाव आहे. लक्षात ठेवायचे नाशिकचं नाव काय आहे? गुलशानाबाद. पण कधीचं नाव आहे हे? मुघल काळातील नाव आहे गुलशानाबाद. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे जागतिक चिमणी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक चिमणी दिवस कधी साजरा करतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 20 मार्च हा जो दिवस आहे या दिवशी जागतिक चिमणी दिन हा साजरा केला जातो 20 मार्च. पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर आहे. प्रश्न 24 आहे नोबेल पुरस्कार कोणत्या तारखेला दिला जातो? पहा नोबेल पुरस्कार जो आहे हा कोणत्या तारखेला देण्यात येतो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर 10 डिसेंबर या दिवशी दरवर्षी नोबेल पुरस्कार हा प्रदान करण्यात येतो. पहा 10 डिसेंबर. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 25 आहे महुआ न्यूट्रा पेय हे डॅश राज्यातलं एक वारसा पेय म्हणून ओळखले जाते? पहा महुआ न्यूट्रा पेय हे जे आहे हे कोणत्या राज्यातील वारसा पेय आहे?
याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर झारखंड या राज्याचा वारसा पेय आहे महुआ न्यूट्रा पेय. पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 आहे खालीलपैकी कोणता सिक्कीम राज्याचा राज्य मत्स्य म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. पहा सिक्कीम राज्याचा राज्य मत्स्य म्हणून कोणाला घोषित करण्यात आलेला आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कॉपर महासीर. लक्षात ठेवायचे कॉपर महासीर याला राज्य मत्स्य म्हणून घोषित करण्यात आहे. कोणत्या राज्याचा? सिक्कीम या राज्याचा. पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27 आहे कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय समान वेतन दिवस साजरा केला जातो. पहा खालीलपैकी कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय समान वेतन दिन हा साजरा करतात. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर 18 सप्टेंबर या दिवशी साजरा करण्यात येतो आंतरराष्ट्रीय समान वेतन दिन. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28 आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सेक्वाया राष्ट्रीय अभयारण्य आहे. पहा सेक्वाया राष्ट्रीय अभयारण्य हे जे आहे हे कोणत्या ठिकाणी आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 कॅलिफोर्निया या ठिकाणी आहे सेक्वाया राष्ट्रीय अभयारण्य. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29 आहे खालीलपैकी कोणते उत्तराखंडामधील चारधाम याचा भाग आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 1 आणि 2. तर पहा यमुनोत्री आणि गंगोत्री हे दोन्ही देखील चारधामाचा भाग आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 30 आहे कोणत्या राज्य सरकारने मिलेट मिशन या कार्यक्रमाचा प्रारंभ केलेला आहे. पहा खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने मिलेट मिशन हे जो कार्यक्रम आहे याची सुरुवात केली आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 छत्तीसगड राज्य सरकारने मिलेट मिशन या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे. पर्याय क्रमांक 4 छत्तीसगड. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे महाराष्ट्रातील पर्जन्यावर खालीलपैकी कोणत्या घटकाचा सर्वाधिक परिणाम आढळून येतो. पहा महाराष्ट्रातील जे पर्जन्य आहे त्यावरती कोणत्या घटकाचा सर्वात जास्त परिणाम आढळून येतो. मित्रांनो प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये कमेंट करून उत्तर द्यायचं आहे म्हणजे एक प्रकारे हे आपलं रिव्हिजन देखील होणार आहे. तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 प्राकृतिक रचना. लक्षात ठेवायचं मित्रांनो महाराष्ट्रातील पर्जन्यावरती प्राकृतिक रचनेचा सर्वाधिक परिणाम आढळून येतो. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न दुसरा आहे नर्मदा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो. पहा नर्मदा नदी याचा उगम कोठे होतो. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर अमरकंटक या ठिकाणी नर्मदा नदीचा उगम आहे. मित्रांनो यापूर्वी आपण टेलिग्राम चॅनलवरती आपल्या ज्या काही भारतातील सर्व महत्त्वाच्या नद्या आहेत आणि त्यांचे उगमस्थान आहेत ते देखील आपण घेतलेले आहेत. त्याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्राम चॅनलला जॉईन करा म्हणजे तुम्हाला परत एकदा मी पोस्ट करून देईल. तर पहा प्रश्न तिसरा आहे नर्मदा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सरहद्द तयार करते. पहा जी नर्मदा नदी आहे ही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सरहद तयार करते. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर नंदुरबार या जिल्ह्याची सरहद तयार करते नर्मदा नदी. पर्याय क्रमांक 4. प्रश्न चौथा आहे चांदोली धरणाच्या जलाशयाचं नाव काय आहे. पहा चांदोलीचं जे धरण आहे त्यावर जो जलाशय आहे त्याचं नाव आपल्याला सांगायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर तो वसंत सागर हा जलाशय आहे. पर्याय क्रमांक 2. मित्रांनो हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. पहा चांदोली धरणाच्या जलाशयाचं नाव आहे वसंत सागर. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 5वा आहे महाराष्ट्राच्या ईशान्येस कोणत्या डोंगर रांगा आहेत. पहा महाराष्ट्राच्या ईशान्येस असणाऱ्या डोंगर रांगा कोणत्या आहेत. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 दरकेसा टेकड्या. हे जे पर्वत रांग आहे किंवा डोंगर रांग आहे ही महाराष्ट्राच्या ईशान्य बाजूस आहे त्यामुळे पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न 6वा आहे नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरण्यात येतो. पहा नकाशात पर्वतीय प्रदेश दाखवण्यासाठी वापरण्यात येणारा जो रंग आहे तो कोणता आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तपकिरी रंग वापरला जातो. नकाशामध्ये जर पर्वताचा प्रदेश आपल्याला दाखवायचा असेल तर तपकिरी कलर वापरला जातो. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे चले जाव चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली आहे. पहा चले जाव चळवळ कधी सुरू झाली. उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर 1942. लक्षात ठेवा 1942 या वर्षी चले जाव आंदोलन किंवा चले जाव चळवळ ही जी आहे ही सुरू झाली आहे. हिस्ट्रीवरती महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे खालीलपैकी कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता. पहा मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी किंवा कधी कधी प्रश्न आपल्याला असा विचारला जातो की शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कोणत्या किल्ल्यावरती केला. प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर प्रतापगड किल्ला किंवा प्रतापगडाच्या पायथ्याशी
महाराजांनी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केलेला होता? पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना कोणत्या वर्षी घडलेली आहे? मित्रांनो, आतापर्यंत सर्वात जास्त वेळा प्रश्न आलेला आहे हा. जालियनवाला बाग हत्याकांड ही जी घटना आहे ही कोणत्या वर्षी घडलेली आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1919 या वर्षी जालियनवाला बाग हत्याकांड ही जी घटना आहे ही घडलेली आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न 10 आहे, खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे? पहा, छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला खालील किल्ला कोणता आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सिंधुदुर्ग हा जो किल्ला आहे हा महाराजांनी बांधलेला किल्ला आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर आहे. लक्षात ठेवा, शिवनेरी हा जो किल्ला आहे, शिवनेरी किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. 1630 या साली झालेला आहे शिवनेरी किल्ल्यावरती. शिवनेरी किल्ला कोठे आहे? तर पहा, जुन्नर तालुका आहे आणि पुणे जिल्हा आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे शिवनेरीवरती आणि त्यांनी बांधलेला किल्ला आहे सिंधुदुर्ग. प्रश्न क्रमांक 11 आहे, रेगूर जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असल्याने ही जमीन डॅश या पिकासाठी उत्कृष्ट आहे. पहा, रेगूर जमीन जी आहे त्यामध्ये काय आहे वैशिष्ट्य की पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता आहे ही जास्त आहे. त्यामुळे कोणत्या पिकासाठी ती उत्तम प्रतीची जमीन आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर कापूस पिकासाठी उत्कृष्ट असणार आहे जमीन. लक्षात ठेवायचे, रेगूर जमीन ही जी आहे यामध्ये पाणी जास्त धरून ठेवण्याची क्षमता असते, त्यामुळे कापसासाठी ती उत्कृष्ट ठरू शकते. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 12 आहे, बंची टॉप हा रोग विशेषतः कोणत्या पिकामध्ये आढळतो? पहा, बंची टॉप नावाचा एक रोग आहे, तर तो विशेषतः म्हणजे मुख्यतः कोणत्या पिकावरती आढळतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर केळी या पिकावरती सर्वात जास्त प्रमाणामध्ये म्हणजे मुख्यतः आढळणारा जो रोग आहे तो आहे बंची टॉप. प्रश्न 13 आहे, भारताने तयार केलेले लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट कोणते आहे? पहा, भारताने तयार केलेलं लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट कोणतं आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर तेजस या नावाचं एक लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट आहे. हे भारताने तयार केलेलं आहे म्हणजे स्वदेशी आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 14 आहे, ब्रेल लिपी वाचण्यासाठी कोणत्या ज्ञानेंद्रियाचा उपयोग केला जातो? पहा, ब्रेल लिपी ही जी लिपी आहे मित्रांनो ही अंधांसाठी महत्त्वाची लिपी आहे, तर यासाठी कोणता ज्ञानेंद्रिय आपल्याला वापरावा लागतो? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर त्वचे. पहा, म्हणजे जे हाताने चाळून पाहणारी एक लिपी आहे ती आहे ब्रेल लिपी, जी की अंधांसाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असणार आहे. प्रश्न 15 आहे, भूकंपाच्या कोणत्या लहरी पृथ्वीच्या सर्व थरातून प्रवास करू शकतात? पहा, भूकंपाच्या कोणत्या लहरी आहेत की ती पृथ्वीच्या सर्व थरामधून प्रवास करतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर प्राथमिक लहरी. लक्षात ठेवायचे, भूकंपाच्या प्राथमिक लहरी ज्या आहेत ह्या पृथ्वीच्या सर्व थरामधून त्या वाहू शकतात किंवा प्रवास करू शकतात. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 16 आहे, हिरड्या सुजून दातामधून रक्त येण्याचं लक्षण कोणत्या रोगाशी संबंधित आहे? पहा, खालीलपैकी असा कोणता रोग आहे की तो रोग झाल्याच्या नंतर हिरड्यामधून म्हणजे हिरड्या सुजून दातामधून रक्त येतं? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्कर्वी नावाचा आजार आहे आणि त्याचं लक्षण आहे पहा हिरड्या सुजतात आणि दातातून रक्त येतं. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे पहा, आपली जी 2021 मध्ये आरोग्य विभागाची प्रश्न भरती झाली होती त्यासाठी हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. प्रश्न 17 आहे, अन्न पचनाच्या रासायनिक क्रियेमध्ये कार्बनी उत्प्रेरक म्हणून कोण कार्य करते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर विकरे हे जे आहेत. लक्षात ठेवायचे, अन्न पचनाच्या रासायनिक क्रियेमध्ये कार्बनी उत्प्रेरक म्हणून कार्य करत असतात विकर किंवा विकरे. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न 18 आहे, एखाद्या द्रावणाचा सामू म्हणजे त्याला आपण पीएच म्हणतो, जर तो पीएच 7 पेक्षा कमी असल्यास ते द्रावण कोणत्या स्वरूपाचे असते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आम्लधर्मी द्रावण असतं. कधी? जर त्याचा पीएच 7 पेक्षा कमी असेल तर. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न 19 आहे, भारतात रेल्वे, तारायंत्र, पोस्ट यांची सुरुवात खालीलपैकी कोणाच्या कारकिर्दीत झालेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लॉर्ड डलहौसी. लक्षात ठेवायचे, लॉर्ड डलहौसी याच्या कारकिर्दीमध्ये भारतामध्ये आपल्या रेल्वे, तारायंत्र आणि पोस्ट यांची सुरुवात झालेली आहे. लॉर्ड डलहौसी. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 20 आहे, इतिहासातील 3 प्रसिद्ध लढायांमुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर हरियाणा या राज्यामध्ये आहे पहा पानिपत. आणि पानिपत हे जे शहर आहे यामध्ये इतिहासात आपल्या प्रसिद्ध 3 लढाया झालेल्या आहेत, पानिपतच्या लढाया, आणि हे शहर आहे हरियाणा राज्यामध्ये. हरियाणाची राजधानी आहे पहा चंदीगड. पर्याय क्रमांक
3 उत्तर आहे. प्रश्न 21 आहे, महात्मा गांधी खालीलपैकी राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर बेळगाव अधिवेशन. लक्षात ठेवा मित्रांनो, महात्मा गांधी हे जे आहेत बेळगावच्या राष्ट्रीय काँग्रेसचे जे अधिवेशन झालं होतं बेळगावचं, त्या ठिकाणी ते अध्यक्ष म्हणून होते. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न 22 आहे, आधुनिक भारताचे शिल्पकार कोणाला म्हटले जाते? पहा, आधुनिक भारताचे शिल्पकार असं कोणाला म्हणतात? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पंडित जवाहरलाल नेहरू यांना आधुनिक भारताचे शिल्पकार असं म्हटलं जातं. मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, पंडित जवाहरलाल नेहरू हे जे आहेत आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान आहे, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान आहेत पंडित नेहरू. प्रश्न 23 आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 1907 मध्ये सुरत येथे झालेले अधिवेशन प्रथम कोणत्या ठिकाणी होणार होते? प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे पहा. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं कधी 1907 या वर्षीचं जे सुरत या ठिकाणी झालेलं अधिवेशन होतं, तर ते आधी म्हणजे प्रथम कोणत्या ठिकाणी होणार होतं? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर आधी ते नागपूर या ठिकाणी होणार होतं, पण नागपूर या ठिकाणी झालं नाही आणि ते 1907 या वर्षी सुरत या ठिकाणी झालं होतं. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न 24 आहे, कोणत्या लढाईमुळे इंग्रजी सत्तेचा पाया हा बंगालमध्ये घातला गेला? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर जी प्लासीची लढाई झाली तर त्या लढाईमुळे जी इंग्रजी सत्ता आहे याचा जो बेस आहे म्हणजे पाया जो आहे हा बंगालमध्ये रोवला गेला होता. पर्याय क्रमांक 2 प्लासीची लढाई. प्रश्न 25 आहे, कोण पॅराऑलिम्पिक पदक जिंकणारे पहिले IAS अधिकारी ठरले आहेत? मित्रांनो हा प्रश्न करंट अफेअर्सवरती प्रश्न आहे पहा, कारण 25 ते 30 हे जे प्रश्न आहेत आपण पूर्णपणे करंट अफेअर्सवरती घेत आहोत. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 सुहास ललिनाकेरे यतिराज हे जे आहेत हे पॅराऑलिम्पिक पदक जिंकणारे पहिले IAS अधिकारी ठरलेले आहेत. सुहास ललिनाकेरे यतिराज. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न 26 आहे, कोणत्या राज्य सरकारने कामगारांच्या बसण्याचा अधिकार, लक्षात ठेवा बसण्याचा अधिकार, याला मान्यता देणारे विधेयक विधानसभेमध्ये चर्चेसाठी मांडले होते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर तामिळनाडू राज्य सरकारने. लक्षात ठेवा तामिळनाडू राज्य सरकारने कामगारांच्या बसण्याचा अधिकार याला मान्यता देणारं एक विधेयक आहे ते विधानसभेमध्ये मांडलेलं होतं तामिळनाडूने. पर्याय क्रमांक 2 तामिळनाडूची राजधानी चेन्नई. महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न 27 आहे, कोणत्या दिवशी निरभ्र गगनासाठी स्वच्छ हवेचा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर 7 सप्टेंबर. लक्षात ठेवायचे 7 सप्टेंबर हा दिवस आहे. हा निरभ्र गगनासाठी म्हणजे आकाशासाठी स्वच्छ हवेचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा करतात 7 सप्टेंबर. प्रश्न 28 आहे, कोणत्या व्यक्तीला बेलहर कासव संवर्धन पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे? पहा, खालीलपैकी अशी कोणती व्यक्ती आहे? पुरस्कार कोणता आहे? बेलहर कासव संवर्धन पुरस्कार देण्यात आला आहे. उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 4 शैलेंद्र सिंग यांना बेलहर कासव संवर्धन पुरस्कार जो आहे हा देण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न 29 आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये भितरकनिका राष्ट्रीय अभयारण्य आहे? पहा, भितरकनिका राष्ट्रीय अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे किंवा कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 4 तर ओडिसा या राज्यामध्ये आहे भितरकनिका राष्ट्रीय अभयारण्य. प्रश्न 30 आहे, कोणत्या व्यक्तीला राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2021 प्राप्त झाला? उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. वरील सर्व म्हणजे पहा प्रमोद कुमार शुक्ला, टुडा सोरा आणि फैजल YSL या तिघांनाही राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2021 जो आहे हा प्राप्त झालेला आहे. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. तर पहा प्रश्न पहिला आहे, नेहमी घरात बसून राहणारा या शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य अर्थ काय आहे? पहा, नेहमी घरात बसून राहणारा. जर मित्रांनो आपल्याला प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदात उत्तर द्यायचं आहे, म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन देखील होत आहे. आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर घरकोंबडा. लक्षात ठेवायचे नेहमी घरात बसून खाणारा त्याला म्हणतात पहा घरकोंबडा. पर्याय क्रमांक 3. प्रश्न दुसरा आहे, सुवर्ण पदकासह ऑलिम्पिक मधील सर्वाधिक पदकाची कमाई करणारा खेळाडू खालीलपैकी कोण आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 मायकल फेल्प्स. हा जो खेळाडू आहे हा गोल्ड मेडलिस्ट असून ऑलिम्पिक मधील सर्वात जास्त पदकाची कमाई करणारा एक खेळाडू ठरलेला आहे मायकल फेल्प्स. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, पान उतारा करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय आहे?
याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर अपमान करणे म्हणजेच पाणउतारा करणे. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न 14 आहे विधानसभा बरखास्त करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणास आहेत? पहा विधानसभा बरखास्त करण्याचे अधिकार कोणाकडे असतात? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर राज्यपालांकडे विधानसभा बरखास्त करण्याचे अधिकार असतात. राज्यपाल. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे खालीलपैकी कोणत्या इंद्रियामध्ये पित्ताची निर्मिती होत असते? पहा पित्ताची निर्मिती कोठे होते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर यकृतामध्ये पित्ताची निर्मिती होत असते. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 6 आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलसिंचन प्रकल्प कोणता आहे? महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलसिंचन प्रकल्प कोणता आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर जायकवाडी हा जो आहे हा आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा असणारा बहुउद्देशीय जलसिंचन प्रकल्प आहे. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. आणि जायकवाडी हे जे आहे पहा औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये आहे. मित्रांनो यावरही प्रश्न आपल्याला विचारला होता की जायकवाडी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते औरंगाबाद जिल्ह्यामध्ये येतं. प्रश्न 7 आहे महाराष्ट्रातील त्रिस्तरीय पंचायत राजमधील ग्रामस्तरावरील घटक कोणता आहे? पहा महाराष्ट्रातील त्रिस्तरीय पंचायत राजमधील गाव पातळीवरील घटक कोणता आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर ग्रामपंचायत हे जे आहे एक ग्रामस्तरावरील म्हणजे गाव पातळीवरील एक घटक आहे. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न 8 आहे जिल्हा परिषद सदस्य संख्या किमान 50 व कमाल किती असते? पहा जिल्हा परिषद सदस्य संख्या जी आहे ही कमीत कमी किती असते? 50 आणि जास्तीत जास्त किती असते आपल्याला सांगायचं आहे. उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर जास्तीत जास्त 75 एवढी असू शकते. कमीत कमी 50. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न 9 आहे ग्रामपंचायतीच्या सचिवास काय म्हटले जाते? पहा ग्रामपंचायतीचा सचिव त्याला काय म्हणतात? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर ग्रामसेवक असं म्हटलं जातं. पहा ग्रामपंचायतीचा सचिव आहे त्याला ग्रामसेवक म्हणतात. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 10 आहे भारतातील स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक कोणाला म्हटले जाते? पहा स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक कोणाला म्हटलं जातं? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील जनक असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 1 लॉर्ड रिपन. प्रश्न 11 आहे स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे? पहा स्वतंत्र मजूर पक्ष याची स्थापना कोणी केली? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. लक्षात ठेवायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केलेली आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 12 आहे छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावरती झाला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर पुरंदर या किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म झालेला आहे. मित्रांनो लक्षात ठेवायचे शिवनेरी किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज पहा शिवाजी महाराज यांचा जो जन्म आहे हा शिवनेरी किल्ल्यावर झालेला आहे आणि पुरंदर या किल्ल्यावरती संभाजी महाराज यांचा जन्म झालेला आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे पुरंदर. प्रश्न 13 आहे सातारच्या प्रतापसिंह महाराजांची गादी वाचवण्यासाठी इंग्लंडला जाऊन कोणी भूमिका बजावली होती? पहा सातारचे जे प्रतापसिंह महाराज होते यांची गादी म्हणजे त्यांची सत्ता वाचवण्यासाठी इंग्लंडला खालीलपैकी कोण गेले होते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 रंगो बापूजी गुप्ते हे जे आहेत. लक्षात ठेवायचे साताऱ्याचे जे प्रतापसिंह महाराज होते यांची गादी वाचवण्यासाठी इंग्लंडला गेले होते रंगो बापूजी गुप्ते. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न 14 आहे सातारा जिल्ह्यात प्रति सरकारची स्थापना कोणी केली? मित्रांनो यावरती पहा प्रति सरकार किंवा कधी कधी पत्री सरकार असा हे प्रश्न आपल्याला येऊ शकतो. तर प्रति सरकार किंवा पत्री सरकारची स्थापना कोणी केली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर नाना पाटील यांनी पत्री सरकार किंवा प्रति सरकारची स्थापना केलेली आहे. पण कोणत्या ठिकाणी केली आहे? पहा सातारा या ठिकाणी. प्रश्न 15 आहे ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी खालीलपैकी कोणी दिली आहे? पहा जे महात्मा ज्योतिबा फुले आहेत त्यातील जे महात्मा ही जी पदवी आहे ती कोणी दिलेली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर मुंबईचे जे नागरिक होते त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी दिलेली होती. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न 16 आहे 22 मार्च 1920 साली आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली पहिली अस्पृश्य परिषद कोणत्या ठिकाणी भरवली गेली? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर कोल्हापूर या ठिकाणी 22 मार्च. लक्षात ठेवायचं आहे 22 मार्च 1920
या दिवशी आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली पहिली अस्पृश्य परिषद ही जी आहे ही कोल्हापूरमध्ये भरवण्यात आली होती. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 17 आहे, महाराष्ट्र धर्म या नावाचे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? महाराष्ट्र धर्म नावाचं मासिक जे आहे हे कोणी सुरू केलं होतं? मासिक म्हणजे दर 30 दिवसानंतर प्रकाशित होणारे किंवा दर महिन्याला प्रकाशित होणारे ते मासिक असते. तर या मासिकाचं नाव आहे महाराष्ट्र धर्म. हे कोणी सुरू केलेलं आहे? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, विनोबा भावे यांनी सुरू केलेलं मासिक आहे महाराष्ट्र धर्म. प्रश्न 18 आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या दिवशी बौद्ध धर्माचा स्वीकार केला? उत्तर आहे याचं पहा पर्याय क्रमांक 2, 14 ऑक्टोबर 1956. 14 ऑक्टोबर 1956 या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला होता. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न 19 आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क कोणत्या कलमान्वये स्पष्ट करण्यात आले आहेत? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, 12 ते 35 हे जे कलम आहेत यामध्ये पहा लक्षात ठेवायचे भारतीय राज्यघटनेमध्ये 12 ते 35 जे काही कलम आहेत हे मूलभूत हक्क यामध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहेत 12 ते 35 कलमामध्ये. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 20 आहे, केंद्र सरकारचा अर्थसंकल्प संसदेत मांडण्याची घटनात्मक जबाबदारी कोणाची असते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, तर राष्ट्रपती. लक्षात ठेवायचे केंद्र सरकारचा अर्थसंकल्प संसदेत मांडण्याची जी घटनात्मक जबाबदारी आहे ही कोणाची असते? तर उत्तर आहे याचं राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 21 आहे, विजेचा दाब मोजण्यासाठी डॅशचा वापर केला जातो? पहा विजेचा दाब म्हणजे इलेक्ट्रिक प्रेशर मोजण्यासाठी कशाचा वापर केला जातो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर व्होल्ट मीटरचा वापर केला जातो विजेचा दाब मोजण्यासाठी. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न 22 आहे, डॉट्स ही उपचार पद्धती कशाशी संबंधित आहे? पहा डॉट्स उपचार पद्धती कशाशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर क्षयरोगाशी संबंधित आहे डॉट्स उपचार पद्धती. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे, खालीलपैकी कोणते उपकरण हे आउटपुट डिव्हाइस आहे? पहा खालीलपैकी कोणतं असं डिव्हाइस आहे की जे आउटपुट डिव्हाइस मानलं जातं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, तर प्रिंटर हे आउटपुट डिव्हाइस आहे. लक्षात ठेवायचंय माऊस, जॉयस्टिक आणि कीबोर्ड यांनी आपण इनपुट देतो म्हणजे हे जे तीनही आहेत अ, ब आणि क हे जे आहेत हे इनपुट डिव्हाइस आहेत आणि प्रिंटर हे जे आहे आपल्याला प्रिंट देतं म्हणजे ते आउटपुट डिव्हाइसमध्ये मोडतं आहे. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न 24 आहे, इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यापाराला काय म्हटले जाते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, त्याला ई कॉमर्स असं म्हटलं जातं. पहा जे इंटरनेटच्या माध्यमातून केलेला जो बिझनेस असतो त्याला ई कॉमर्स असं म्हणतात. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे, कोणत्या राज्यात पॉवर ग्रिड कंपनी पहिले इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन उभारत आहे? पहा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पॉवर ग्रिड कंपनी जी आहे ही इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन उभारत आहे ते पण पहिल्या क्रमांकाचं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर मेघालय या राज्यामध्ये पॉवर ग्रिड कंपनी जी आहे ही आपलं पहिलं इलेक्ट्रिक व्हेकल म्हणजे ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणार आहे. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे मेघालय. प्रश्न 26 आहे, कोणता देश प्लास्टिक पॅक्ट करार करणारा पहिला आशियाई देश ठरला आहे? पहा प्लास्टिक पॅक्ट करार करणारा पहिला आशियाई देश. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, भारत देश असा पहिला देश ठरलेला आहे की जो प्लास्टिक पॅक्ट करणारा आशियातील पहिला देश आहे. पर्याय क्रमांक 2 भारत. प्रश्न क्रमांक 27 आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बैरासिउल वीज निर्मिती केंद्र आहे? पहा बैरासिउल वीज निर्मिती केंद्र कोणत्या राज्यामध्ये आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, HP म्हणजेच हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये बैरासिउल वीज निर्मिती केंद्र आहे. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे हिमाचल प्रदेश. प्रश्न 28 आहे, कोणत्या देशाला नवीन विकास बँकेने त्याचा नवीन सदस्य म्हणून मान्यता दिली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, वरील सर्व म्हणजे पहा संयुक्त अरब अमिराती म्हणजे UAE, यानंतर उरुग्वे आणि बांगलादेश या तीनही देशांना नवीन विकास बँकेने त्यांचा नवीन सदस्य म्हणून मान्यता दिली आहे. पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. प्रश्न 29 आहे, खालीलपैकी कोणत्या दिवशी राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा केला जातो? पहा राष्ट्रीय क्रीडा दिवस कधी साजरा करतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 29 ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय क्रीडा दिवस हा साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न 30 आहे, कोणत्या देशांनी जायंट सी 2021 नावाची नौका कवायत आयोजित केली आहे? पहा खालीलपैकी असे कोणते देश आहेत की त्यांनी जायंट सी, लक्षात ठेवायचे मित्रांनो, जायंट सी
2021 या नावाची एक नौका कवायत आयोजित करणारे देश? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चीन आणि रशिया यांनी जायंट सी 2021 या नावाची एक नौका कवायत आयोजित केली होती. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीचा अध्यक्ष निवडीचा अधिकार हा कोणाला असतो? मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मित्रांनो आपल्याला प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये कमेंट करून उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. पहा, महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीचा अध्यक्ष याला निवडण्याचा अधिकार हा कोणाकडे आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर ग्रामसभेला हा अधिकार आहे. कशाचा? महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीचा अध्यक्ष निवडण्याचा अधिकार हा ग्रामसभेकडे असतो. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी सुरू झाली? पहा मित्रांनो, बॅक टू बॅक आपण 2 प्रश्न घेतले आहेत ग्राम प्रशासनावरती. तर महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना महाराष्ट्रात डॅश वर्षी सुरू झाली? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 2007. लक्षात ठेवायचे 2007 या वर्षी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना ही सुरू झालेली आहे 2007. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 3 आहे, महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम समितीचे जिल्हाध्यक्ष म्हणून कोण काम पाहत असते? पहा मित्रांनो, हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. जवळपास आपण पहिले 4 ते 5 प्रश्न हे जे आहेत ते ग्राम प्रशासनावर घेतलेले आहेत. तर महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम समितीचा जिल्हाध्यक्ष म्हणून कोण कारभार सांभाळत असतो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर जिल्हाधिकारी. लक्षात ठेवायचं मित्रांनो, जिल्हाधिकारी म्हणजेच कलेक्टर हा जो आहे हा महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम समितीचा जिल्हाध्यक्ष म्हणून कार्य पाहत असतो. पर्याय क्रमांक 1 जिल्हाधिकारी. प्रश्न 4 आहे, जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष पालकमंत्री असतात. पहा मित्रांनो, यावरही आपल्याला एक प्रश्न विचारला जातो, जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष कोण असतात? लक्षात ठेवायचे पालकमंत्री हे असतात. त्यानंतर पहा, उपाध्यक्ष हे जे आहेत हे विभागीय आयुक्त असतात. लक्षात ठेवा मित्रांनो, प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. तर सचिव कोण असतात? पहा, प्रश्न पुन्हा एकदा ऐकून घ्या. जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष कोण असतात? पालकमंत्री. उपाध्यक्ष असतात विभागीय आयुक्त. तर सचिव कोण असतात? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 जिल्हाधिकारी म्हणजेच कलेक्टर. लक्षात ठेवायचं मित्रांनो, कलेक्टर हे जे आहेत हे जिल्हा नियोजन समितीचे सचिव असतात. पालकमंत्री हे जे आहेत हे जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष असतात. विभागीय आयुक्त हे जे आहेत हे उपाध्यक्ष असतात आणि कलेक्टर हे जे आहेत हे सचिव असतात. पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर आहे. प्रश्न 5 आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33% आरक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? पहा, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किती महिलांना 33% आरक्षण देणारे पहिले राज्य कोणते आहे? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर महाराष्ट्र राज्य हे जे असं आहे भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे की त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना 33% आरक्षण दिलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्र. महाराष्ट्राची राजधानी आहे पहा मुंबई. लक्षात ठेवा मित्रांनो, यावरही प्रश्न आपल्याला येऊ शकतो. महाराष्ट्राची राजधानी मुंबई. उपराजधानी आहे नागपूर. महाराष्ट्राची उपराजधानी आहे. प्रश्न 6 आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सध्या डॅश इतके आरक्षण देण्यात आलेले आहे. पहा मित्रांनो, महिलांना महाराष्ट्रामध्ये 33% आरक्षण आहे, पण या ठिकाणी विचारलंय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सध्या एकूण किती आरक्षण आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर सध्या 50% एवढं आरक्षण महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 7 आहे, पंचायत समितीचा स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो? पहा, पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर गट विकास अधिकारी. लक्षात ठेवायचं मित्रांनो, गट विकास अधिकारी हे जे आहेत हे पंचायत समितीच्या स्थायी समितीचे पदसिद्ध सचिव असतात. गट विकास अधिकारी. पर्याय 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न 8 आहे, पंचायत राजची शिफारस कोणत्या केंद्रीय समितीने केलेली आहे? पहा, पंचायत राज याची जी शिफारस आहे तर ही कोणत्या केंद्रीय समितीने केलेली आहे? उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 2 बलवंतराय मेहता समितीद्वारे करण्यात आलेली आहे पंचायत राजची शिफारस. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न 9 आहे, बारडोली सत्याग्रह डॅश यांच्या नेतृत्वाखाली झाला होता. पहा, बारडोलीचा जो सत्याग्रह आहे तर तो कोणाच्या नेतृत्वाखाली झाला होता? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर सरदार पटेल किंवा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली झाला होता बारडोलीचा सत्याग्रह. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 10 आहे, अमेरिका कॅनडा स्थित भारतीयांची क्रांतिकारक संघटना कोणती होती? पहा, अमेरिका आणि कॅनडामध्ये जे राहणारे भारतीय होते त्यांनी क्रांतिकारक संघटना सुरू केली होती, तर ती कोणती होती?
याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 गदर संघटना। ही जी आहे ही अमेरिका आणि कॅनडामध्ये राहणारे जे भारतीय लोक होते त्यांनी क्रांतिकारक संघटना सुरू केली होती, तिचं नाव होतं गदर संघटना। पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11 आहे सितार नावाचे वाद्य खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने शोधून काढलेले आहे? पहा सितार याचा शोध कोणी लावलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर आमिर खुसरो यांनी सितार या वाद्याचा शोध लावलेला आहे। पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे। प्रश्न 12 आहे युरोपियन लोकांना शिक्षा देण्याचे अधिकार हे भारतीय न्यायाधीशांना देणाऱ्या कायद्याचं नाव काय होतं? पहा युरोपियन लोकांना शिक्षा देण्याचे अधिकार जे भारतीय न्यायाधीशांना देण्याचा जो कायदा होता त्याचं नाव आपल्याला सांगायचं आहे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 इल्बर्ट बिल। हा जो कायदा आहे या कायद्याद्वारे लक्षात ठेवा युरोपियन लोकांना शिक्षा देण्याचे अधिकार जे आहे ते भारतीय न्यायाधीशांना देणाऱ्या कायद्याचं नाव होतं। पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे इल्बर्ट बिल। प्रश्न क्रमांक 13 आहे भारताचे आयर्नमॅन म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? पहा भारताचे आयर्नमॅन अशी कोणाची ओळख आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 सरदार पटेल। लक्षात ठेवायचं मित्रांनो आयर्नमॅन किंवा लोह पुरुष लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे। कधी कधी आपल्याला लोह पुरुषही येऊ शकतं कारण 2016च्या भरतीसाठी लोह पुरुष याचा उल्लेख करण्यात आलेला होता, तर भारताचे लोह पुरुष म्हणून सरदार पटेल यांना ओळखलं जातं। प्रश्न 14 आहे बोस्टन टी पार्टी कोणत्या युद्धाशी संबंधित आहे? पहा बोस्टन टी पार्टी हे जे आहे हे कोणत्या युद्धाशी निगडित आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 स्वातंत्र्य अमेरिकन युद्धाशी संबंधित आहे बोस्टन टी पार्टी। पर्याय क्रमांक 3। प्रश्न 15 आहे खासबाग कुस्ती आखाड्याची स्थापना कोणी केली आहे? पहा खासबाग कुस्ती आखाडा याची जी स्थापना आहे ही कोणी केली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 छत्रपती शाहू महाराजांनी स्थापना केली आहे खासबाग कुस्ती आखाड्याची। पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे। प्रश्न 16 आहे शेतकऱ्याचा असूड हे पुस्तक कोणत्या समाजसुधारकाने लिहिलेले आहे? पहा मित्रांनो आपण यावरती एक पूर्णपणे डीपमध्ये व्हिडिओ घेतलेला आहे, तर त्यामध्ये आपण 80 पुस्तकं आणि त्यांची लेखक देखील घेतलेली आहेत, त्याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, ते देखील व्हिडिओ आपण पाहून घ्यायचा आहे। जवळपास 2 मार्क्ससाठी हा प्रश्न विचारला जातो। शेतकऱ्याचा असूड हे जे पुस्तक आहे हे महात्मा फुले यांनी लिहिलेलं आहे। पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे। प्रश्न 17 आहे डिस्प्रेस्ड क्लासेस मिशन याची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे? पहा डिस्प्रेस्ड क्लासेस मिशन याची स्थापना कोणी केली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर वीरा शिंदे यांनी डिस्प्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केलेली आहे। पर्याय क्रमांक 1। प्रश्न 18 आहे टेंभू तालुका कराड हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचं जन्मगाव आहे? पहा टेंभू तालुका असणार आहे कराड, तर ते कोणत्या समाजसुधारकाचं जन्मगाव आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 गो ग आगरकर म्हणजेच गोपाळ गणेश आगरकर यांचं गाव आहे पहा टेंभू, त्याला तालुका येतो कराड। पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे। प्रश्न 19 आहे संविधानात नमूद केलेल्या नागरिकांच्या हक्कांना काय म्हटले जाते? पहा संविधानात नमूद केलेले नागरिकांचे जे हक्क आहेत त्यांना काय म्हणतात? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर त्याला मूलभूत हक्क असं म्हटलं जातं। पहा मूलभूत हक्क म्हणजे काय तर संविधानात नमूद केलेल्या नागरिकांच्या हक्कांना मूलभूत हक्क म्हणतात। पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे। प्रश्न 20 आहे निवडणुका निर्भय वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी ही कोणावरती असते? पहा ज्या निवडणुका आहेत म्हणजे इलेक्शन आहेत हे निर्भय वातावरणात म्हणजे कोणताही तक्रार किंवा कोणताही दंगा न होता पार पाडण्याची जी जबाबदारी आहे ही कोणावर सोपवली असते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर निवडणूक आयोगाची जबाबदारी असते की ज्या निवडणुका आहेत हे एकदम सोप्या आणि निर्भय वातावरणात पार पाडाव्या। पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे निवडणूक आयोग। प्रश्न 21 आहे 12व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? पहा जो 12वा वित्त आयोग होता त्याचे अध्यक्ष आपल्याला सांगायचे आहेत। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 डॉक्टर सी रंगनाथन। हे जे आहेत लक्षात ठेवायचे 12वे वित्त आयोग जे आहे त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर सी रंगनाथन। प्रश्न क्रमांक 22 आहे एटीएम या संज्ञेचा विस्तार काय आहे? पहा म्हणजे एटीएमचा आपल्याला फुल फॉर्म सांगायचा आहे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 ऑटोमेटेड टेलर मशीन। हे जे आहे हे एटीएमचा फुल फॉर्म आहे। पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे। प्रश्न 23 आहे भारताच्या स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये या क्षेत्राचा वाटा 47% पेक्षा जास्त आहे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 सेवा म्हणजे सर्व्हिस। लक्षात ठेवायचं मित्रांनो तर भारताच्या स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये सर्व्हिस हे जे क्षेत्र आहे सेवा याचा 47% पेक्षा जास्त वाटा आहे। पर्याय क्रमांक 3 सेवा।
प्रश्न 24 आहे, नाबार्ड प्रत्यक्षपणे डॅशला पतपुरवठा करते. पहा, नाबार्ड जे आहे हे कशाला पतपुरवठा करते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, राज्य सहकारी बँकांना जे आहे नाबार्ड हे पतपुरवठा करत असतं. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे, राज्य सहकारी बँक. प्रश्न 25 आहे, कोणत्या दिवशी जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस साजरा केला जातो? पहा, जागतिक पर्यावरण आरोग्य दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तर 26 सप्टेंबर या दिवशी जागतिक पर्यावरण आरोग्य दिन हा साजरा करण्यात येतो. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न 26 आहे, कोणत्या राज्यात जगातील सर्वाधिक उंचीवरचे EV म्हणजे इलेक्ट्रिकल व्हेकल चार्जिंग स्टेशन उभारले गेले आहे? पहा, EV इलेक्ट्रॉनिक व्हेकल चार्जिंग स्टेशन हे जे आहे हे सर्वात उंचीवरती कोणत्या ठिकाणी उभारण्यात आला आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर हिमाचल प्रदेश या ठिकाणी. लक्षात ठेवा, जगातील सर्वात उंचीवरचं इलेक्ट्रॉनिक व्हेकल चार्जिंग स्टेशन हे उभारण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 हिमाचल प्रदेश. प्रश्न क्रमांक 27 आहे, कोणत्या कंपनीने इंटरनॅशनल स्टार्टअप हब्स रँकिंग 2021 प्रकाशित केली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, स्टार्टअप जिनोम. लक्षात ठेवायचे मित्रांनो, तर स्टार्टअप जिनोम या कंपनीने इंटरनॅशनल स्टार्टअप हब्स रँकिंग 2021 ही प्रकाशित केलेली आहे. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न 28 आहे, कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने धार्मिक संरचना विधेयक 2021 मंजूर केले आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर कर्नाटक. लक्षात ठेवायचं मित्रांनो, कर्नाटक राज्याने धार्मिक संरचना विधेयक 2021 जे आहे हे मंजूर केलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29 आहे, कोणती बँक भारत कर्ज निवारण कंपनी मर्यादित यामध्ये भागधारक बँक आहे? लक्षात ठेवायचे, खालीलपैकी अशी कोणती बँक आहे की भारतात आपल्या कर्ज निवारण कंपनी मर्यादित यामध्ये भागधारक आहे म्हणजे हिस्सेधारक आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, तर वरील सर्व. तर म्हणजे कोणती? बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र या तीनही बँकी लक्षात ठेवायचे भारत कर्ज निवारण कंपनी लिमिटेड यामध्ये भागधारक आहेत. पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. प्रश्न 30 आहे, कोणत्या समुद्र किनाऱ्याला ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 अ आणि ब. तर पहा, अ म्हणजे आहे कोवालम जे तामिळनाडूमध्ये आहे आणि एडम हे जे आहे पॉंडिचेरीमध्ये आहे. तर ह्या 1 आणि 2 या दोन्ही समुद्र किनाऱ्याला ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 योग्य आपलं उत्तर असणार आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पहा एका पुस्तकाचा रिव्ह्यू म्हणजे या पुस्तकाविषयी आपण काही माहिती सांगणार आहोत. तर आपण हा व्हिडिओ यासाठी बनवत आहोत की आपले भरपूर विद्यार्थी जे आहेत ते आपल्याला नेहमी कमेंट करतात किंवा आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मेसेज करतात की सर आपल्याला नवीन जे काही पोलीस भरतीविषयक महत्त्वाचं पुस्तक आहे हे पुस्तक आपल्याला सांगत राहा, म्हणून आपल्या नेहमी अशा कमेंट येत राहतात. तर त्यामुळेच आज आपण एक पुस्तक असं घेऊन आलो आहोत. पहा, तर हे जे पुस्तक आहे हे स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील द स्मार्ट बुक 35,000 असं त्याचं आहे. पहा, म्हणजे यामध्ये 35,000 असं दिलेलं आहे. तर हे जम्बो पोलीस भरतीसाठी वर्गीकृत सखोल विश्लेषण म्हणजे त्याचा संदर्भ आणि स्पष्टीकरणासह हे जे पुस्तक आहे हे सध्या मार्केटमध्ये उपलब्ध झालेलं आहे. पहा, हे जे आहे भारती प्रकाशन यांच्याद्वारे प्रकाशित पुस्तक आहे. लेखक आहे त्याचे सिद्धेश्वर हाडबे सर. आणि मित्रांनो, हे जे पुस्तक आहे याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आहे की पहा, 2021 मध्ये जेवढ्या काही सर्व जिल्ह्यातील पोलीस भरती झालेल्या आहेत आणि त्यांच्या ज्या प्रश्नपत्रिका असणार आहेत त्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्यांच्या पूर्ण एक टॉपिक वाईज म्हणजे एक गटनिहाय आणि त्यांच्या स्पष्टीकरणासह त्याचं विश्लेषण देणार आपल्या महाराष्ट्रातील एकमेव पुस्तक आहे. कारण यामध्ये पहा, सध्या मार्केटमध्ये भरपूर पुस्तकं दिलेली आहेत, त्यामध्ये प्रश्न आणि उत्तर असं देण्यात आलेलं आहे. पण हे जे पुस्तक आहे यामध्ये प्रश्न, उत्तर आणि त्याचे जे चुकीचे पर्याय देखील असतील त्यांचंही संदर्भ आणि स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे मित्रांनो. आणि हे पुस्तक आहे पहा, लक्षात घ्यायचं आहे की या पुस्तकामधील QR कोडसह हे स्मार्ट बुक आपल्याला उपलब्ध होईल. म्हणजे या ठिकाणी एक तुम्हाला QR कोड देखील मिळणार आहे आणि तो QR कोड स्कॅन केल्याच्या नंतर हे जे पुस्तक आहे याची आपल्याला डिजिटल आवृत्ती देखील पाहायला मिळणार आहे मित्रांनो. तर यामध्ये अजून महत्त्वाचा घटक म्हणजे आहे पहा, प्रत्येक घटकामध्ये जवळपास 5 प्रकारचे QR कोड आहेत त्यांचा समावेश केलेला आहे. तर त्यामधील जो पहिला QR कोड असणार आहे यामध्ये पहा आपल्याला व्हिडिओ लेक्चर मिळणार आहेत. यामधील जो दुसरा QR कोड आहे यामध्ये ऑनलाईन टेस्ट जी आहे ही संपूर्ण महाराष्ट्रातील रँक सहित आपल्याला मिळणार आहे. तिसरा जो QR कोड असेल तो ग्रुप डिस्कशन प्लॅटफॉर्मसाठी असणार आहे, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी ग्रुप डिस्कशन करता येईल. चौथा जो QR कोड आहे तो चॅटद्वारे जे काही तज्ज्ञ मार्गदर्शक असतील त्यांच्याकडून आपल्या शंका आणि त्याचे निरसन देखील आपल्याला करावयास मिळणार आहे. आणि पाचवा जो QR कोड असणार आहे हा टेलिग्राम ग्रुपसाठी असणार आहे. आणि मित्रांनो, या पुस्तकातील सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आहे पहा, यामध्ये 200 पेक्षा जास्त टॉपिक वाईज ज्या टेस्ट आहेत पूर्ण महाराष्ट्रात रँक सोबत हे जे आहेत ह्या मोफतमध्ये दिलेल्या आहेत. तर मित्रांनो, हे जे पुस्तक आहे पहा सिद्धेश्वर हाडबे यांच्याद्वारे लिखित पुस्तक आहे आणि या पुस्तकाचे प्रकाशक आहेत पहा भारती प्रकाशन. आणि मित्रांनो, जर आपल्याला हे जे पुस्तक आहे
घ्यायचं असेल तर त्याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण ऑनलाईन बुक देखील हे घेऊ शकता. मित्रांनो, हे जे पुस्तक असणार आहे हे सर्वात 2021 आणि 2022 या भरतीसाठी सर्वात महत्त्वाचं पुस्तक ठरू शकतं. कारण यामधील जे काही प्रश्न आहेत हे जवळपास 70 ते 80% प्रश्न जशास तसे सगळ्या स्पर्धा परीक्षाला आपल्याला उतरत आहेत. तर त्यापैकी पोलीस भरतीसाठी हे जे पुस्तक आहे सर्वात महत्त्वाचं पुस्तक आहे. तर मित्रांनो, लगेच आपण ऑनलाईन बुक पुस्तक करू शकता.